विद्यार्थी मित्र हो, तुम्ही आता 10वीचे विद्यार्थी आहात, 10वीचे विद्यार्थिनी आहात, बरोबर आहे की नाही? का कुणी आहे 8वी 9वीचं? नाही ना, सगळे 10वीचे विद्यार्थी आहात. आपल्या मराठी विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देतो की तुमच्यासाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात, तुमच्यासाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि कुणी लाखो रुपये जरी देतो म्हटलं ना तरी हे वर्ष पुन्हा येणार नाही. भावी आयुष्याची सगळी इमारत याच वर्षाच्या पायावर अवलंबून आहे. मी काय म्हणालो लक्ष द्यायला ना तुमच्या, की तुमच्या भावी आयुष्याची सगळी इमारत याच वर्षाच्या पायावर अवलंबून आहे. आणि या वर्षाला तुमच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनन्यसाधारण या शब्दाचा अर्थ कळतो का? त्याच्यासारखा तोच. अनन्यसाधारण म्हणजे त्याच्यासारखा तोच. तुमच्या जीवनामध्ये या वर्षाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि म्हणून या वर्षी तुम्हाला अत्यंत जागरूक राहून अभ्यास करावा लागणार आहे. मी तुम्हाला मराठी विषयाबद्दल मार्गदर्शन करणार आहे आणि संबंध वर्षभर मार्गदर्शन करणार आहे. तुम्ही वर्षभर एखाद्या विषयाचा अभ्यास करता आणि त्या विषयाच्या मूल्यमापनासाठी केवळ 3 तासाचा अवधी असतो. किती तासाचा अवधी असतो? 3 तासाचा अवधी असतो. या 3 तासामध्ये वर्षभर वाचलेला भाग तुम्हाला अतिशय कौशल्याने सोडवायचा असतो. सगळी बुद्धी पणाला लावून 3 तासामध्ये पेपर सोडवायचा असतो. अशा वेळेला बऱ्याचदा नेमकं काहीतरी लिहायचं राहून जातं, ते आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. कधी कधी असं होतं की तुम्ही पेपर चांगला सोडवता आणि तुम्हाला म्हणावे तसे गुण मिळत नाहीत. अशा वेळेला तुम्हाला वाटायला लागतं, तुमची भावना अशी होते की मी पेपर चांगला लिहिला होता, माझा अभ्यास पण चांगला झाला होता, मी पेपर पण चांगला लिहिला होता, पण माझा पेपर परीक्षकांनी बरोबर तपासला नाही, त्यामुळं मला कमी गुण मिळाले, अशी तुमची भावना होऊ शकते. क्वचित प्रसंगी असं एखाद्या वेळेला घडतही असेल. काय म्हणालो मी? क्वचित प्रसंगी असं एखाद्या वेळेला घडतही असेल. पण एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना त्या प्रश्नाला मिळणाऱ्या गुणांची विभागणी कशी होते, त्या प्रश्नामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे, मुद्देसूदपणाने आपण उत्तरे लिहितो का, आपल्या लिखाणामध्ये व्याकरणाच्या चुका होतात का, या सगळ्या बाबींचा आपण विचार करत नाही. बघा, ज्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर लिहिता त्या प्रश्नाला गुणांची विभागणी किती होते, कशी होते, त्या प्रश्नामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे, मुद्देसूदपणाने आपण उत्तर लिहितो का, आणि आपल्या लिखाणामध्ये व्याकरणाच्या चुका होतात का, या सगळ्या बाबींचा आपण विचार करत नाही. आणि म्हणून तुम्हाला वाटतं माझा पेपर चांगला गेलेला आहे, पण तुम्हाला मार्क्स कमी मिळतात. त्याचं कारणही हेच आहे. या सगळ्या बाबींचा आपण विचार करणार आहोत. तुम्हाला माहीत आहे की आपली मराठी विषयाची प्रश्नपत्रिका, म्हणजे जिला आपण कृतीपत्रिका म्हणतो, ती कृतीपत्रिका किती मार्काची आहे? किती मार्काची आहे? 80 मार्काची आहे. आणि मी तर असं म्हणेन, कुठल्याही विषयाचा अभ्यास करण्यापूर्वी आपणाला ती कृतीपत्रिका समजून घ्यावी लागते. घटकनिहाय गुण विभागणी समजून घ्यावी लागते. जर आपणाला घटकनिहाय गुण विभागणी कळाली नाही, जर आपणाला कृतीपत्रिका कळाली नाही, जर आपणाला प्रश्नांचं स्वरूप जर नीट आत्मसात झालं नसेल, त्या प्रश्नांचं नीट आकलन झालं नसेल, तर आपणाला नीट अभ्यास आपल्याकडून होऊ शकत नाही. आपणाला जर एखाद्या विषयामध्ये जर सर्वाधिक गुण घ्यायचे असतील, जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील, तर त्या विषयाची, म्हणजे आता आपण मराठीचं बोलत आहोत, मराठी विषयाची आपल्याला कृतीपत्रिका अगोदर समजून घ्यावं लागतं. घटकनिहाय गुण विभागणी समजून घ्यावी लागते. आणि ही जर कळाली, घटकनिहाय गुण विभागणी जर आपल्याला कळाली, तर कुठल्या घटकावर
किती भर द्यायचा हे आपणाला कळेल. आणि जोपर्यंत आपल्याला कळणार नाही की कोणत्या घटकावर किती भर द्यायचा हे आपल्याला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपल्याला अपेक्षित मार्क्स मिळत नाहीत, तोपर्यंत आपल्याकडून चांगला अभ्याससुद्धा होऊ शकत नाही. आणि म्हणून पहिल्यांदा आपण मराठी विषयाची कृतीपत्रिका समजून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण मराठी विषयाचा कृती आराखडा समजून घेणार आहोत आणि मगच आपण पुढील भागाला सुरुवात करणार आहोत. अगोदर आपण समजून घेऊया कृतीपत्रिकेचा आराखडा. हा आराखडा तुमच्या वहीवर असला पाहिजे. हा आराखडा मी जो लिहून देणार आहे तो आराखडा तुमच्या वहीवर असलाच पाहिजे. आणि अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी अगोदर कृती आराखड्याचा अभ्यास करा. काय सांगालो मी? अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी अगोदर कृती आराखडा डोळ्याखालून घाला, त्याचा नीट अभ्यास करा, गुण विभागणी कशी झालेली आहे ते समजून घ्या आणि मगच अभ्यासाला लागा. मराठी विषयाच्या कृतीपत्रिकेचा आराखडा वर लिहा. मराठी विषय मराठी. आणि मी जे शिकवतोय ना, एक सूचना आहे तुमच्यासाठी. मी जे शिकवतोय वर्षभर तुम्हाला शिकवणार आहे, स्वतंत्र एका वहीमध्ये ठेवा. एकाच वहीवर मराठी लिहिले, उद्यानंतर इंग्रजी लिहिले, त्याच्यानंतर पुन्हा गणिताचं लिहिले, असं करू नका. स्वतंत्र वही करा, म्हणजे तुम्हाला अभ्यासाला सोपं जाईल. कृतीपत्रिकेचा आराखडा कशाच्या कृतीपत्रिकेचा? मराठी विषयाच्या कृतीपत्रिकेचा. आपली मराठी विषयाची कृतीपत्रिका किती गुणांची आहे? 80 गुणांची आहे आणि ती 5 भागामध्ये विभागली गेली आहे. आपली मराठी विषयाची कृतीपत्रिका 80 गुणाची आहे आणि ती किती भागामध्ये विभागली गेली आहे? 5 भागामध्ये विभागली गेलेली आहे. आता बघा ते 5 भाग कोणते आहेत? विभाग 1. माझा आवाज येतो का पाठीमागच्या विद्यार्थ्यांना माझा आवाज ऐकू येतो का? ठीक आहे. दिसते का हे लिहिलेलं? विभाग 1 गद्य विभाग. विभाग 1 गद्य किती गुणांसाठी आहे? 18 गुणांसाठी आहे. विभाग 1 गद्य 18 गुणांसाठी. किती गुणांसाठी? 18 गुणांसाठी. आता ही 18 गुणांची विभागणी कशी झालेली आहे बघा. आता याच्यामध्ये अ, आ आणि ई अशी 3 प्रश्न आहेत. अ, आ आणि ई अशी 3 प्रश्न आहेत. अ विभागामध्ये काय बघा, गद्य विभाग आपण अभ्यासत आहोत, म्हणजे गद्य विभागाची आपण ओळख करून घेत आहोत. गद्य विभाग एकूण किती गुणांसाठी आहे? 18 गुणांसाठी आहे. याच्यामध्ये अ पठित गद्य 7 गुण. पठित गद्य किती गुणांसाठी आहे? 7 गुणांसाठी. याच्यामध्ये प्रश्नांचं स्वरूप कसं आहे? एक आकलन कृती, याच्यासाठी 2 गुण आहेत. दुसरी कृती आहे ती आकलन कृती. याच्यासाठी पुन्हा 2 गुण आहेत. म्हणजे पठित गद्य. पठित या शब्दाचा अर्थ कळतो का तुम्हाला? पठित म्हणजे पाठ्यपुस्तकातील, तुम्ही जो वर्षभर पाठ्यपुस्तक अभ्यासलेला आहात त्याच्यातला एक गद्य उतारा दिला जातो. वर्षभर जे पाठ्यपुस्तक अभ्यासलेले आहात त्याच्यातला एक पाठ, त्याच्यातल्या पाठातील एक उतारा दिला जातो. पठित गद्य उतारा 7 गुणांसाठी. आणि तिसरी कृती 3 मार्गासाठी आहे, स्वमत. 3 गुण झाली का? 7 गुण. हे 7 गुण झाली का? आता
या प्रश्नाचं स्वरूप सुद्धा सारखंच आहे. पठित गद्य, पठित गद्य, पठित गद्य उतारा लिहा वाटल्यास. पठित गद्य उतारा हा सुद्धा 7 गुणासाठी आहे. 7 गुण. याची गुण विभागणी कशी आहे? 1 आकलन कृती, आकलन कृती याच्यासाठी 2 गुण आहेत. दुसरी कृती आहे आकलनाचीच, आकलन कृती याच्यासाठी 2 गुण. आणि तिसरी आहे स्वमताची, स्वमत लेखन याच्यासाठी आहे 3 गुण. आकलन कृती जी असते ना, तुमचा जो उतारा आहे त्या उतार्यामध्ये त्याची प्रश्नांची उत्तरं असतात. तो उतारा तुम्हाला कितपत अवगत झाला, तो उतारा तुम्हाला कितपत आकलन झालं, त्या उतार्याचं कितपत आकलन झालं हे त्याच्यामधून तपासलं जातं. मला वाटतं मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, मागची प्रश्नपत्रिका आहे का कोणाकडे? ह्या 2022ची प्रश्नपत्रिका नाही ना कोणाकडे? त्याच्यामध्ये कपिली गाय असं एक उत्तर होतं, बघितले का तुम्ही? तर काही विद्यार्थ्यांनी गावरान गाय लिहिलं. आता गावरान हा शब्द तिथं होता, पण उत्तर अपेक्षित होतं कपिली गाय. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी म्हणजे 77-88 मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा तिथं गावरान गाय केलं. पण आम्हाला वरून सूचना होती, ज्या सूचना मीच दिल्या त्यांना, की आम्ही तिथं पुण्याच्या बैठकीमध्ये ठरवलं की बाबा ठीक आहे, गावरान उत्तर आपण गृहीत धरू, गावरान उत्तर स्वीकारू आपण. पण कुणाचं स्वीकारू? जे विद्यार्थी काठावर पास होत आहेत किंवा जे विद्यार्थी नापास होत आहेत आणि एखाद्या गुणानं नापास होत आहेत त्यांच्यासाठी आपण गृहीत धरू गावरान. पण जे विद्यार्थी मेरिटमध्ये येणार आहेत, आता यावर्षी काय केलं होतं बोर्डानं, 76पेक्षा जास्त गुणांच्या उत्तरपत्रिका बाजूला केल्या होत्या. 76पेक्षा जास्त गुण घेतलेल्या त्यांनी सुद्धा गावरान असा शब्द लिहिला. पण आम्ही मात्र तिथं त्यांना मार्क दिले नाहीत. त्याचा मार्क कापला. ज्यांनी गावरान लिहिलं ना त्याचा मार्क आम्ही कापला. का? गद्य उतारा तुमच्या डोळ्यासमोर आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट कपिली हा शब्द आहे. आणि असं असताना तुमच्यासारख्या आउट ऑफ मार्क घेणाऱ्या, ज्यांच्या उत्तरपत्रिका बाजूला काढलेल्या आहेत, त्या विद्यार्थ्याकडून ही अपेक्षा परीक्षक सहज करू शकेल ना. कपिली हा शब्द तुमच्या तिथं उतार्यात आहे आणि तुम्ही 77-88 मार्क घेता, कपिली हे उत्तर आम्हाला अपेक्षित आहे आणि तुम्ही गावरान लिहिलात, तर तुम्ही तुमचा आम्ही विचार करणार नाहीत. तिथला मार्क कापला. पण नापास होणाऱ्या पोरांसाठी मात्र सहानुभूती म्हणून आपण दाखवला. आकलनाची कृती ही कशी असते? तिथं तुमचं गद्य उतारा आहे, तिथंच उत्तर आहेत, तुम्हाला विचार करून लिहायचे आहेत. त्या उतार्यापेक्षा बाहेर तुम्हाला जाण्याची गरज नाही या 2 कृतीमध्ये. पण स्वमताच्या कृतीमध्ये तुम्ही त्या गद्य उतार्यापेक्षा बाहेर जाऊन तुम्ही तुमच्या मनानं स्वभाषेमध्ये, तुमच्या भाषेमध्ये तुम्ही उत्तर लिहू शकता. स्वमत ह्या 2 कृती झाल्या का? किती गुणासाठी झाले? ह्या 14 गुण. म्हणजे एकूण जे पाठ आहेत, एकूण जे काही पाठ आहेत 10-12 पाठ जे आहेत, त्याच्यापैकी फक्त पाठ परीक्षेला किती येणार आहेत? 2च पाठ येणार आहेत परीक्षेला. आणि याच्यातली अ आ इ तिसरी कृती, अ आ इ इथे लिहू का? ई अपठित गद्य, अपठित गद्य उतारा. याच्यासाठी गुण आहेत 4 गुण. अपठित गद्य उतारा याच्यासाठी किती गुण आहेत? 4 गुण. आता अपठित म्हणजे आता पठितच्या विरुद्ध अपठित 2 उतारे पाठ्यपुस्तकातील आहेत. पण हा जो ई प्रश्नातला उतार आहे ना, तो पाठ्यपुस्तकातील नाही, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतार आहे.
आणि पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा जरी उतारा असला तरी याच्यावरचे प्रश्न फार अवघड नसतात. स्वमत कृती याच्यामध्ये नसते. याच्यामध्ये दोनच कृती आहेत, एक आकलन कृती. आकलन कृती 2 गुण आणि दुसरी पण आकलन कृतीच आहे. दोन गुण. म्हणजे दोन्ही कृती आकलनावरच आहेत. दोन्ही कृती या आकलनावरच आहेत. फारशा अवघड कृती नाहीत. झाले का 18 गुण? अ आ इ हे 18 गुण झाले. म्हणजे गद्य विभाग. आता तुमच्या लक्षात आलं असेल की एकूण जे काही 10-12 पाठ आहेत त्या 10-12 पाठापैकी फक्त 2च पाठ तुम्हाला परीक्षेसाठी विचारले जाणार आहेत. 2 पाठावरचे उतारे, सगळा पाठही नाही, 2 पाठावरचे उतारेच तुम्हाला परीक्षेसाठी विचारले जाणार आहेत आणि एक उतारा मात्र पाठाच्या बाहेरचा आहे. आणि असं जरी असलं तरी हा जो उतारा आहे ना, इथला उतारा सारांश लेखनासाठी विचारला जातो. हाच उतारा प्रश्न 5 मध्ये पत्रलेखन किंवा सारांश लेखन आहे की नाही, ते आपण अभ्यासणार आहोत. पत्रलेखन किंवा सारांश लेखनाचा हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये हा अपठित गद्य उतारा, ह्या उतार्याचं 1/3 सारांश लेखन करा, यासाठी तो विचारला जातो. हे झालं गद्य विभाग. आता दुसरा विभाग बघा, विभाग 2. विभाग 2 पद्य. माझं शिकवणं, माझं बोलणं कळते ना तुम्हाला? कुणाकुणाला कळत नाही हात वर करा बरं. मी बोललेलं कुणाकुणाला कळत नाही? काही जण इंग्रजी माध्यमाचे पण असतात विद्यार्थी. इथं आहेत का कोणी इंग्रजी माध्यमाचे? हात वर करा बरं. हां बघा, इंग्रजी माध्यमाचे आहेत विद्यार्थी, प्रत्येक वर्षीच असतात. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही म्हणजे इंग्रजी माध्यमाचेच नाहीत, तुम्ही सगळेच भाग्यवान आहात. त्याचं कारण तुम्हाला सांगतो पोरांनो. आता मी मागच्या 28 वर्षापासून 10वीला शिकवतो. आता जूनपासून 29वं वर्ष आहे माझं 10वीला शिकवण्याचं. म्हणजे तुमचं वय पण नाही तेवढं, होय की नाही? तुमचं म्हणजे मी जेवढे शिकवलेत वर्ष त्याच्या अर्धच वय तुमचं आहे, बरोबर आहे की नाही? त्यामुळं माझ्याकडे कितीतरी अनुभव आहे आणि त्या अनुभवातून मी सांगतो. तुम्ही भाग्यवान यासाठी म्हणालो की महाराष्ट्रातला हा एकमेव क्लास असेल तरंगे सरांचा. महाराष्ट्रातला म्हणालो मी एकमेव क्लास असेल. आता तरंगे सर काय शिकवतात इथं? मूळ कशाचं ट्युशन चालतं? विज्ञान आणि मॅथ, सायन्स आणि मॅथचं ट्युशन चालतं, बरोबर आहे की नाही? या विषयाशिवाय इतर विषयाचे तज्ज्ञ लातूरहून ते बोलवतात आणि इथल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन घडवतात. बघा बरं का, इतर विषयाचे तज्ज्ञ बोलवतात आणि तुम्हाला मार्गदर्शन घडवतात त्यांच्याकडून. आणि इथे साधेसुधे शिक्षक बोलवत नाहीत, त्या विषयातले अत्यंत तज्ज्ञ शिक्षक बोलवतात. असं कुठंच घडत नाही बरं का. असं महाराष्ट्रातल्या कुठल्याच क्लासमध्ये घडत नाही, जे फक्त इथंच घडतं. अर्थात ते काही फुकट बोलवत नाहीत. तू पण म्हणजे इतर क्लास सगळे व्यावसायिक दृष्टिकोनानं चालतात, पण हा क्लास त्याला अपवाद आहे. तुमच्या भल्याचा विचार करून, तुमच्या परिस्थितीचा विचार करून, ज्या भागातून तुम्ही वर येत आहात त्या भागाचा विचार करून ते आम्हाला बोलवतात, सगळ्या विषयाच्या शिक्षकांना बोलवतात. हे तर म्हणजे गणित आणि विज्ञान हे इथं शिकवतात, पण इतर विषयांचे तज्ज्ञ ते बोलवतात आणि तुम्हाला मार्गदर्शन उपलब्ध करून देतात. असं कुठंच घडत नाही जे इथं घडतं. म्हणून या अर्थानं तुम्ही भाग्यवान आहात असं म्हणालो. आता विभाग 2 पद्य हा विभाग किती गुणांसाठी आहे? 16 गुणांसाठी आहे. किती गुणांसाठी आहे? 16 गुणांसाठी आहे. पद्य विभागासाठी 16 गुण आहेत. याच्यामध्ये सुद्धा 3 प्रश्न आहेत. अ, आ आणि ई असे 3 प्रश्न आहेत. आता बघा, अ पठित पद्य. 8 गुण.
पठित पद्य 8 गुण. एकच कविता आहे. पठित म्हणजे पाठातील तुम्ही वर्षभर अभ्यासलेली एक कविता तुम्हाला विचारली जाते. तिथं एक कविता दिली जाते आणि त्या कवितेच्या आधारे 4 प्रश्न विचारले जातात. आता 8 गुणांची विभागणी कशी होते बघा. एक पहिली कृती आहे आकलन कृती. आकलन कृती याच्यासाठी आहेत 2 गुण. दुसरी कृती सुद्धा आकलनाचीच आहे. आकलन कृती तुम्हाला कविता समजली का नाही एवढंच तपासलं जातं याच्यामध्ये. आकलन कृती याच्यासाठी 2 गुण आहेत. आणि तिसरी कृती सुद्धा सोपीच आहे. ती आहे दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. 2 ओळी दिल्या जातात आणि दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. दिलेल्या ओळींचा अर्थ लिहिणे. दिलेल्या ओळींचा अर्थ लिहा. याच्यासाठी 2 गुण आहेत. आणि चौथी कृती काव्य सौंदर्य लिहा. काव्य सौंदर्य 2 ओळी दिल्या जातात आणि त्या ओळींचं काव्य सौंदर्य लिहा. 2 गुण. कळालं का तुम्हाला? 8 गुणांची झाली का विभागणी. आकलन कृती 2 गुण. आकलन कृती 2 गुण. 2 ओळी दिल्या जातात आणि त्या ओळीचा सरळ अर्थ लिहा जो तुम्हाला जाणवतो, जो त्या ओळीतून बाहेर पडतो अर्थ. जशाच तसा अर्थ लिहा. सोपा आहे. ओळीचाच फक्त अर्थ लिहायचा आहे. 2 गुण. आणि चौथीची कृती आहे ती काव्य सौंदर्यावर आहे. 2 ओळी दिल्या जातात आणि त्या 2 ओळींचं काव्य सौंदर्य लिहा असं म्हटलं जातं. त्याच्यातून सूचित होणारा जो भावार्थ आहे, कारण सरळ अर्थ वेगळा आणि काव्य सौंदर्य वेगळं. कवीला त्या ओळीमधून काय सूचित करायचं आहे त्याच्यातला भावार्थ आपल्याला लिहावा लागतो. ते मी सांगणार आहे नंतर. फक्त आपण समजून घ्यायला फक्त आराखडा किती गुणासाठी कोणता प्रश्न आहे, घटक आहे हे कळालं का तुम्हाला. पद्य विभाग 8 गुण. आता ह्याच्यामधला जो अ झाला. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. 2 कवितेची नावं दिली जातात. या प्रश्नामध्ये मध्ये 2 कवितेची नावं दिली जातात. उदाहरणार्थ आश्वासक चित्र आणि वस्तू अशी 2 नावं दिली जातात. आणि त्याच्या अनुषंगानं 3 प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची असतात. मुद्दे दिले जातात. उदाहरणार्थ कवीचं नाव लिहा, कवयित्रीचं नाव लिहा, कवितेचा विषय लिहा, आणि कवितेचा आशय लिहा वाटल्यास. 8 मुद्दे आहेत. एकूण 8 मुद्दे आहेत. त्या 8 मुद्द्यापैकी कुठलेही 3 मुद्दे विचारले जातात. 8 मुद्द्यापैकी 3 मुद्दे विचारले जातात आणि 3 मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला उत्तर लिहायच्यात. दिलेल्या म्हणजे दिलेल्या कवितेच्या आधारे दिलेल्या कवितेच्या मुद्द्या आधारे लिहा. दिलेल्या कवितेच्या मुद्द्यांच्या आधारे कृती करा. याच्यासाठी आहेत 4 गुण. म्हणजे एका मार्काचे 2 प्रश्न विचारले जातात आणि 2 मार्काचा 1 प्रश्न विचारला जातो. याच्यामध्ये एका मार्काचे 2 प्रश्न आणि 2 मार्काचा 1 प्रश्न असे 4 गुण. आणि
तिसरी कृती ई रसग्रहण. रसग्रहण करा. रसग्रहण करा. याच्यासाठी 4 गुण. लक्षात आलं का? रसग्रहण. आता रसग्रहणासाठी तुम्हाला 2 ते 4 ओळी दिल्या जातात. कुठल्याही एका कवितेच्या म्हणजे पाठ्यपुस्तकातील कुठल्याही एका कवितेच्या 2 ते 4 ओळी दिल्या जातात आणि त्या ओळींचं दिलेल्या ओळींचे रसग्रहण करा असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये 3 मुद्दे आहेत: आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. बरोबर आहे का? आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य असे 3 मुद्दे आहेत. त्या 3 मुद्द्यांच्या अनुषंगानं रसग्रहण करा असं विचारलं जातं. पण हा प्रश्न सोडवत असताना बघा आणखी एक, खरं तर तुम्ही मुद्दे लिहिलात, आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्य, तर लिहावंच. मुद्दे टाकूनच तुम्ही उत्तर लिहिलेलं कधीही चांगलं. पण मुद्दे नसले तरी उत्तर चालतं, पण 3 परिच्छेद मात्र पाहिजेत आणि ते 3 परिच्छेद त्याच्यावरच असायला पाहिजेत. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य ह्याच्यावरती 3 परिच्छेद असले पाहिजेत आणि त्याच्यापैकी हे 4 गुण दिले जातात. म्हणजे झालं का? हे 16 गुणाची विभागणी. 8 गुण, अ 8 गुण, आ 4 गुण आणि ई 4 गुण. 4 आणि 4 8, 8 आणि 8 16. झालं का? आता बघा तिसरा विभाग बघा, विभाग 3. विभाग 3 स्थूल वाचन. याच्यासाठी आहेत 6 गुण. स्थूल वाचनासाठी आहेत 6 गुण. किती गुण आहेत स्थूल वाचनासाठी? 6 गुण आहेत. आता एकूण स्थूल वाचन किती आहेत? 4 आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये स्थूल वाचन किती आहेत? एकूण 4 आहेत. 4 पैकी 3 स्थूल वाचनावर प्रश्न विचारले जातात. 4 पैकी 3 स्थूल वाचनावर 3 प्रश्न विचारले जातात आणि एक प्रश्न 3 गुणाचा असतो. एक प्रश्न 3 गुणाचा असतो. एकूण 4 स्थूल वाचन आहेत आणि 4 स्थूल वाचनावर 3 स्थूल वाचनावर प्रश्न 3 स्थूल वाचनावर 3 गुणासाठी 3 प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला सोडवायचे किती आहेत? 2 सोडवायचे आहेत. 3 मार्काच्या 3 गुणांच्या 3 कृती विचारल्या जातात. तीन गुणांच्या 3 कृती विचारल्या जातात आणि 2 कृती सोडवाव्या लागतात. आणि 2 कृती सोडवाव्या लागतात. लक्षात आलं का तुमच्या? आता 3 गुणांच्या 3 कृती विचारल्या जातात. म्हणजे एक प्रश्न किती गुणाला? 3 गुणाला. सोडवायचे किती? 2. विचारले जातात किती? 3. विचारले जातात 3, सोडवायचे आहेत 2. म्हणजे विभाग 3 स्थूल वाचनासाठी त्याची गुण विभागणी कशी आहे? या पद्धतीनं. एकूण गुणासाठी म्हणजे स्थूल वाचन किती गुणासाठी आहे? किती गुणासाठी आहे? 6 गुणासाठी आहे. बोला ना मग, एवढे घाबरायला काय झालंय? विचारल्यावर बोलायचं. मी विचारलं नसेल तर बोलायचं नाही. मी विचारल्यानंतर जर बोलायचं किंवा तुमच्या मनामध्ये या विषयाच्या अनुषंगानं जर कुठला प्रश्न निर्माण झाला असेल तर बिनधास्तपणानं मला विचारा, कुठलाही संकोच न बाळगता. विभाग 3 पर्यंत आपण आलो. आता बघूया आपण विभाग 4. इकडचं मोडू का? आता मी हे मोडू का? हां, विभाग 1 मोडतो. विभाग 4 भाषाभ्यास.
भाषाभ्यास. भाषाभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यासाठी 16 गुण आहेत. किती गुण आहेत? भाषाभ्याससाठी 16 गुण आहेत. आता याच्यामध्ये अ आणि आ असे 2 विभाग आहेत. 16 गुणासाठी जो भाषाभ्यास आहे त्याच्यासाठी अ आणि आ असे 2 विभाग आहेत. अ विभाग 8 गुणासाठी आहे आणि आ विभाग सुद्धा 8 गुणासाठी आहे. आता बघा अ विभाग. अ विभागामध्ये व्याकरण घटकावर आधारित कृती. व्याकरण घटकावर आधारित कृती. याच्यासाठी आहेत 8 गुण. व्याकरण घटकावर आधारित कृती याच्यासाठी आहेत 8 गुण. आता ह्या 8 गुणांची विभागणी कशी झालेली आहे बघा. याच्यात 3 कृती आहेत. एक समास. याच्यासाठी आहेत 2 गुण. 2 शब्दसिद्धी. याच्यासाठी आहेत 2 गुण आणि 3 वाक्प्रचार. याच्यासाठी आहेत 4 गुण. झाली का 8 गुणांची विभागणी. समासासाठी 2 गुण आहेत, शब्दसिद्धीसाठी 2 गुण आहेत आणि वाक्प्रचार आहेत 4 गुणासाठी. एवढं सोपं व्याकरण आहे 10वीला. एवढं सोपं व्याकरण आहे की त्याची तुलना फक्त 4थी 5वीच्या व्याकरणाशीच होऊ शकते. लक्षात आलं का मी काय म्हणालोय. 10वीला एवढं व्याकरण सोपं आहे की त्याची तुलना 4थी 5वीच्याच व्याकरणाशी होऊ शकते. उलट 9वीचं व्याकरण अवघड आहे. 9वीला जास्त व्याकरण आहे आणि अवघड आहे, पण 10वीला काहीच अवघड नाही. अवघड भाग होता बरं का अगोदर, तो सगळा भाग वगळून टाकला आहे आणि निव्वळ सोपं ठेवलं आहे तुम्हाला. निव्वळ सोपं ठेवलं आहे 10वीला. 10वीच्या व्याकरणामध्ये अवघड आणि घाबरून जाण्यासारखं काहीच नाही. पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. तुम्हाला सांगतो मी नंतर त्याचं उदाहरण. पुढं सांगणारच आहे मी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळतात ते. वाक्प्रचार 4 गुण आणि दुसरी कृती बघा आ. भाषिक घटकावर आधारित कृती. भाषिक घटकावर आधारित कृती. याच्यासाठी आहेत 8 गुण. आता या 8 गुणाची विभागणी कशी झालेली आहे बघा. याच्यामध्ये 4 मुद्दे आहेत. एक शब्दसंपत्ती. याच्यासाठी आहेत 4 गुण. शब्दसंपत्ती 4 गुण. 2 लेखन नियम. लेखन नियम याच्यासाठी आहेत 2 गुण आणि 3 विरामचिन्हे. विरामचिन्हे याच्यासाठी आहे 1 गुण आणि 4 पारिभाषिक शब्द. पारिभाषिक शब्द याच्यासाठी आहे 1 गुण. झाले का 4 आणि 4 8. 4 आणि 2 6, 6 आणि 2 8. हे 8 आणि हे 8. झाले का 16 गुणांची विभागणी. म्हणजे भाषाभ्यास एकूण 16 गुणासाठी आहे आणि या 16 गुणासाठी हे घटक आहेत. बरोबर आहे. आता बघूया आपण विभाग 5. इकडचं मोडू का. विभाग 5.
उपयोजित लेखन. उपयोजित लेखन याच्यासाठी आहेत 24 गुण. किती गुणासाठी आहे? विभाग 5. विभाग 5 किती गुणासाठी आहे? 24 गुणासाठी आहे. विभाग 5 24 गुणासाठी. लिहून घ्यायलात ना सगळेजण? लिहून घ्यायलात ना? आता या 24 गुणाची विभागणी कशी झालेली आहे बघा. याच्यामध्ये सुद्धा 3 कृती आहेत. अ, आ आणि ई. अ, आ आणि ई अशा 3 कृती आहेत. त्याच्यापैकी अ कृती जी आहे पत्रलेखन किंवा सारांश लेखन. पत्रलेखन किंवा सारांश लेखन. याच्यासाठी आहेत 6 गुण. पत्रलेखन किंवा सारांश लेखनासाठी 6 गुण आहेत. सारांश लेखन कुठल्या उतार्याचं? सारांश लेखन कुठल्या उतार्याचं करायचं आहे? अपठित गद्य उतारा. आपण बघितलं नाही का विभाग 1 मधला. विभाग अ मधली ई जी कृती आहे ना सारांश लेखनाची, तो सारांश लेखन. त्याच्यासाठी 6 गुण. आ विभागामध्ये 3 कृती आहेत. आ विभाग एकूण 10 गुणासाठी आहे. हा जो विभाग आहे तो एकूण 10 गुणासाठी आहे आणि त्याच्यामध्ये 3 कृती आहेत. कोणकोणत्या आहेत 3 कृती बघा. एक जाहिरात लेखन. जाहिरात लेखन. 2 एक जाहिरात लेखन. 2 कथा लेखन. 2 बातमी लेखन. आणि 3 कथा लेखन. म्हणजे हा विभाग जो आहे हा विभाग 10 गुणासाठी आहे. किती गुणासाठी? 10 गुणासाठी. जाहिरात लेखन 5 गुण. बातमी लेखन 5 गुण आणि कथा लेखन 5 गुण. इकडे बघा 1 मिनिट लक्ष द्या. हा जो विभाग आहे तो किती गुणासाठी आहे? 10 गुणासाठी आहे. आणि जाहिरात लेखन 5 गुण, बातमी लेखन 5 गुण, कथा लेखन 5 गुण. तिन्हीच्या तिन्ही घटक विचारले जातात आणि 3 पैकी किती सोडवायचे आहेत आपल्याला? 2. कोणतेही 2 सोडवा. दोन सोडवा. कोणतेही 2 सोडवा. 3 पैकी कोणतेही 2 सोडवायचे. म्हणजे परीक्षेमध्ये 3ही कृती विचारल्या जातात. जाहिरात लेखन विचारलं जातं, बातमी लेखन विचारलं जातं, कथा लेखन विचारलं जातं आणि या 3 पैकी 2 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. 5-5 मार्काच्या 2 कृती आहेत. एकूण गुण झाले 10. आणि आता तिसरा म्हणजे शेवटचा अ आ ई. ई लेखन कौशल्य. लेखन कौशल्य यालाच काय म्हणतात? निबंध लेखन. लेखन कौशल्य निबंध लेखन. याच्यासाठी किती गुण आहेत? 8 गुण. 3 लेखन कौशल्य विचारले जातात. निबंध तुम्हाला 3 विचारले जातात. एक प्रसंग लेखन. प्रसंग लेखन कसं केलं करतात ते मी तुम्हाला सांगणार आहे नंतर. प्रसंग लेखन. 2 आत्मकथन. आत्मकथन कळत नसेल तर मला विचारा बरं का. अक्षर जर ओळखू येत नसेल तर. आणि 3 वैचारिक लेखन.
वैचारिक लेखन. या 3 लेखन कौशल्यापैकी एक सोडवा. 3 पैकी एक सोडवा. तीन पैकी एक सोडवा. झाली का 24 गुणांची विभागणी? 24 गुणांची विभागणी झाली का विभाग 5 ची? अक्षर ओळखू येतं का माझं? हां, बोलू नका. काय चाललंय ते मला विचारा. काही अडचण आहे का तुमची? नाही ना? असेल तर विचारा, नसेल तर सरळ इकडे बघा. आता बघा, आले का बरोबर 80 गुण? 80 गुण झाले का? म्हणजे बघा, आता तुम्हाला सांगतो. हां, इथलं मोडतो आता. आता थोडक्यात सांगतो तुम्हाला. आता थोडक्यात सांगतो. विभाग 1 किती गुणासाठी? 18. विभाग 1 गद्य. विभाग 1 गद्य 18. विभाग 2 पद्य 16. विभाग 3 स्थूल वाचन किती? 6 गुण. विभाग 4 कोणता? भाषाभ्यास किती गुण? 16 गुण. आणि विभाग 5 उपयोजित लेखन किती गुण? 24 गुण. एकूण गुण किती? 80. बरोबर आहे का? एकूण गुण 80 गुणाचे. म्हणजे आपली कृतीपत्रिका अशा पद्धतीने विभागली गेलेली आहे. आता या 5 भागावर नजर टाकल्यावर एक गोष्ट आपल्या लक्षात येते. बघा, या 5 भागावर म्हणजे बारकाईनं नजर टाकली तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की हे जे पाठ आणि कविता आहेत, गद्य पद्य स्थूल वाचन, पाठ आणि कविता, होय की नाही? गद्य पद्य स्थूल वाचन हे जे पाठ आणि कविता आहेत, पाठ आणि कविता एकूण 40 गुणासाठी आहेत. बरोबर आहे का? 18 आणि 16 34, 34 आणि 6 40. बरोबर आहे का? आणि भाषाभ्यास आणि उपयोजित लेखन म्हणजेच व्याकरण आणि उपयोजित लेखन याच्यासाठी 40 गुण आहेत. बघा, 16 आणि 24 40. म्हणजे पाठ्यपुस्तकातले पाठ आणि कविता 40 गुणासाठी आहे आणि व्याकरण आणि उपयोजित लेखन 40 गुणासाठी आहे. म्हणजे समसमान विभागणी आहे. म्हणजे तुम्ही नुसतं पुस्तकच जर वाचत राहिलात तर तुम्ही किती गुणाची तयारी करत आहात? पाठ आणि कविता जर तुम्ही वाचत असाल तर तुम्ही किती गुणाची तयारी करत आहात? 40 गुणाची तयारी करत आहात. आणि त्याच्यासोबत जर व्याकरण आणि उपयोजित लेखनाची तयारी केला तरच तुमची 80 गुणाची तयारी होणार आहे. हे लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त जर गुण घ्यायचे असतील तर गद्य पद्य याला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व व्याकरण आणि उपयोजित लेखनाला आहे. मी मुद्दाम लिहिले बघा, इथं मुद्दाम त्याची विभागणी केली आहे. इथं मी त्याची विभागणी मुद्दाम केलेली आहे. पाठ्यपुस्तकातले पाठ आणि कविता जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढेच व्याकरण आणि उपयोजित लेखन महत्त्वाचं आहे. कारण दोन्हीसाठी समान 40 गुणांची विभागणी आहे. काही विद्यार्थी काय करतात माहिती आहे का? पाठ आणि कविता यांचा चांगला अभ्यास करतात
आणि व्याकरण आणि उपयोजित लेखनाकडे दुर्लक्ष करतात. त्यांना व्याकरण आणि उपयोजित लेखन अवघड वाटतं. पण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे की 10वीला अत्यंत सोपं ठेवलं आहे, 9वीला अवघड आहे. 9वीची मराठी विषयाची कृतीपत्रिका अवघड आहे 10वीच्या मराठी विषयाच्या कृतीपत्रिकेपेक्षा. पण 9वीपेक्षा 10वीची कृतीपत्रिका अत्यंत सोपी आहे आणि म्हणून तुम्हाला याच्यामध्ये जास्त मार्क मिळवायला काहीच अवघड नाही. तसा हा जो दुसरा भाग आहे ना, व्याकरण आणि उपयोजित लेखनाला, याला गणितासारखे मार्क्स मिळतात. तुम्ही गणिताचा जसा रोजच्या रोज सराव करता का नाही, तसा सराव ह्या भागाचा करा, तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतात, पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. कारण हा सगळा भाग सरावाशी संबंधित आहे. आता आउट ऑफ मार्क्स कसे मिळतात त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. यावर्षी मी चीफ मॉडरेटर होतो. कळतं ना तुम्हाला? चीफ मॉडरेटर म्हणजे एक्झामिनरच्या वर मॉडरेटर, मॉडरेटरच्या वर चीफ मॉडरेटर, त्याच्यानंतर कुणी नाही वर. मी चीफ मॉडरेटर होतो यावर्षी आणि म्हणून माझा अनुभव तुम्हाला सांगतो. म्हणजे मुख्य नियामक होतो मी. प्रत्येक बोर्डातून एकच असतो मुख्य नियामक. प्रत्येक बोर्डातून किती नियामक असतात? चीफ मॉडरेटर एकच असतो. एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये 9 बोर्ड आहेत. 9 बोर्डाचे 9 मुख्य चीफ मॉडरेटर, 9 बोर्डाचे 9. त्यांची समिती म्हणजे त्यांची समिती असते आणि ज्या दिवशी पेपर चालू असतो, इकडं मराठीचा पेपर चालू असतो, त्याच दिवशी मुख्य नियामकांची बैठक पुण्यामध्ये चालू असते आणि तो पेपर संपतानाच, म्हणजे पेपर संपेपर्यंत कुणाला असं बाहेर पडायला सुद्धा परवानगी नसते, मोबाईल उचलायला परवानगी नसते. मोबाईल त्यांच्याकडे जमा करावे लागतात आणि तुमचा इकडे पेपर चालू असतानाच तिकडं आमच्या हातामध्ये उत्तरपत्रिका पडलेली असते, मॉडेल आन्सर. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला पेपर लिहित आहात मराठीचा, त्याच वेळेला आमच्या हातामध्ये मॉडेल आन्सर असते आणि ती मॉडेल आन्सर आणि प्रश्नपत्रिका काही चूक आहे का, बरोबर तयार केलेली आहे का, हे आम्ही तपासतो तिथं. आणि त्याच्यानंतर एखादा प्रश्न कुठं चुकला असेल तर मग विद्यार्थ्यांना कशी सूट द्यायची त्या संदर्भात चर्चा होते. आणि मग आउट ऑफ मार्क्स मिळणाऱ्या गुणांची, किती गुणांची कुठपर्यंतच्या विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका बाजूला करायची, वेगळ्या जमा करायच्या, याचा विचार केला जातो आणि त्यानुसार ती बैठक चालू असते. तर मग ही सगळी बैठक झाली आणि सगळ्यांच्या मतानुसार ठरलं की 76 गुणापेक्षा जास्त मिळणाऱ्या उत्तरपत्रिका वेगळ्या जमा करा. म्हणजे प्रत्येक जे एक्झामिनरकडं 200 पेपर जातात, ते एक्झामिनर तपासतात, ते पेपर मॉडरेटरकडे येतात आणि मग मॉडरेटर काय करतो माहिती आहे का, 76 गुणापेक्षा अधिक, 76 आणि 76 गुणापेक्षा अधिक असलेल्या उत्तरपत्रिका तो वेगळ्या जमा करतो आणि ह्या वेगळ्या जमा करतो. म्हणजे तो जमा करतो तो चीफ मॉडरेटरकडं. 76 पेक्षा अधिक, आम्ही काय ठरवलं की 76 पेक्षा अधिक मार्क घेणाऱ्या उत्तरपत्रिका वेगळ्या जमा करा, असं मी मॉडरेटरला सांगितलं. मॉडरेटरनं एक्झामिनरला सांगितलं आणि मग एक्झामिनरनं तशा वेगळ्या जमा केल्या मॉडरेटरकडं आणि मॉडरेटरनं त्या माझ्याकडे जमा केल्या. मग 76 पेक्षा अधिक गुण घेणारे यावर्षी मराठीला किती विद्यार्थी असावेत? 76 पेक्षा अधिक. सांगा बरं किती असावेत आपल्या लातूर बोर्डामध्ये? 76 पेक्षा अधिक. एक तर सगळीकडे बोंबाबोंब की बेस्ट ऑफ 5मध्ये मराठी जातच नाही, बेस्ट ऑफ 5मध्ये मराठी जातच नाही, होय की नाही? तुम्हाला वाटते की मराठी विषयामध्ये कमी गुण मिळतात, फार त्याच्यामध्ये व्याकरण तपासलं जातं, अमकं तपासलं जातं, तमकं तपासलं जातं. तर 76 पेक्षा अधिक गुण घेणारे 1960 विद्यार्थी होते. 1960. बघा उत्तरपत्रिका किती गुण जमा झाल्या? 1960 विद्यार्थी. आता ह्या काही सांगायच्या गोष्टी नाहीत बरं का, हे गुपित काम असतं, गुपित कामासाठी ते बोलावलं जातं. पण आता तुम्ही समोर आहात आणि मला तुम्ही बाहेर कुणाला सांगणार नाहीत म्हणून मी तुम्हाला सांगतोय आणि बरंचसं काही सांगणार आहे. 1960 विद्यार्थी 76 पेक्षा अधिक गुण घेणारे. मग नंतर मी म्हणालो सचिवांना की एवढ्या विद्यार्थ्यांचं म्हणजे क्रॉस मॉडरेशनसाठी पेपर आले हे माझ्याकडे. क्रॉस मॉडरेशन म्हणजे पुन्हा तपासणं, पुनर्तपासणी.
मी म्हटलं एवढ्या पेपरची पुनर्तपासणी करणं अशक्य आहे. मग आपण काय करावं म्हटलं ते. मी म्हटलं 76 मार्काला सोडून देऊ आणि 77 पासून घेऊ पुढं. 76 मार्काला सोडून देऊ, 76 मार्काचा पेपर बघायचाच नाही. मग बघायचं कोणते, 77 पेक्षा अधिक बघू. मग 77 पेक्षा अधिक गुणाचे जवळपास 1100 पेपर निघाले. 77 पेक्षा अधिक गुणाचे 1100 पेपर निघाले. आणि मजेशीर बाब ही बघा, आपणा प्रत्येकाला माहीत आहे की मराठी विषयात मार्क मिळत नाहीत, मराठी विषयात मार्क मिळत नाहीत असा जो समज आहे आपला, तो समज या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी पूर्णतः पुसून टाकला. मराठी विषयाला जास्त मार्क मिळत नाहीत हा जो समज होता, तो समज या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी पूर्णतः पुसून टाकला. कारण 80 पैकी 80 मार्क मिळवणारे या 1100 मधले 10 विद्यार्थी होते. 10 विद्यार्थ्यांना 80 पैकी 80. किती विद्यार्थी, 10 विद्यार्थी 80 पैकी 80. मग या विद्यार्थ्यांचं एक एक अक्षर बघितलं जातं. 80 पैकी 80 मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचा अक्षर बघितलं जातं. 79 मार्क्स घेणारे तर भरपूर विद्यार्थी होते. 79 मार्क घेणारे, 80 पैकी 79 मार्क घेणारे तर भरपूर विद्यार्थी होते. त्यांचंसुद्धा आता हे जे होते ना 1100 विद्यार्थी, 1100 विद्यार्थ्यांचे पेपर बारकाईनं तपासतो आम्ही नंतर, खूप बारकाईनं, जे इतर विद्यार्थ्यांचे तपासले जात नाहीत. पण या विद्यार्थ्यांचे पेपर अत्यंत काटेकोरपणानं तपासले जातात. आणि 80 पैकी 80 मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्याचं तर एक एक अक्षर बघितलं जातं. त्याचं अक्षरही बघितलं जातं, त्याचे शब्दही बघितले जातात, त्याची वाक्यरचना सुद्धा बघितली जाते. आता हे पेपर मी तपासले. 80 पैकी 80 विद्यार्थ्यांचे 10 पेपर होते. आता 79 पर्यंतचे तर तपासले. त्यांचे जे कमी होतात, जिथं कमी होतात तिथं कमी करतो, जिथं वाढतात तिथं वाढवतो आम्ही. असं समजू नका की मार्क कमी करण्यासाठी हे पेपर जातात त्यांच्याकडं, चीफ मॉडरेटरकडं हे पेपर गुण कमी करण्यासाठी जातात असं नव्हे. तर त्याची सत्यता म्हणजे वस्तुनिष्ठता तपासली जाते. जर एखाद्या विद्यार्थ्याला 79 मार्क, म्हणजे मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे 77 मार्क घेणाऱ्याला मी 79 दिले आणि 79 घेणाऱ्याला मी 75 पण दिले. 79 एक्झामिनरकडून 79 मार्काचा पेपर आलेला मी त्याला 75 केले, किंवा 77 वाल्याला मी 79 केले. म्हणजे असं नसतं. जिथं खरोखरच तुम्हाला किती मार्क्स पडतात ते आम्ही ठरवतो नंतर क्रॉस मॉडरेशनला पेपर आल्यानंतर. मग हे 10 मार्क पेपर 10 पेपर तपासले. बराच वेळ लागला ह्या 10 पेपर तपासायला. आणि 10 पैकी 80 पैकी 80 मार्क घेणारे विद्यार्थी फक्त 2 निघाले. किती निघाले? 2 विद्यार्थी. यावर्षी विक्रम केला या विद्यार्थ्यांनी. कोण विद्यार्थी आहेत ते त्यांनाच माहीत. कोण विद्यार्थी आहेत, कुठल्या विभाग, म्हणजे आपल्या विभागातले आहेत ते, आपल्या विभागातले आहेत, कुठल्या शाळेचे आहेत ते त्यांनाच माहीत. ते काय आम्हाला कळत नाही. पण 80 पैकी 80 मार्क घेणारे 10 पैकी 2 विद्यार्थी टिकले. 10 पैकी 2 विद्यार्थी टिकले. म्हणजे मराठीला पैकीच्या पैकी मार्क्स मिळत नाहीत हा जो तुमचा समज आहे, मराठीला पैकीच्या पैकी मार्क्स मिळत नाहीत हा जो तुमच्या मनातला समज आहे, तो समज खोटा ठरवला या विद्यार्थ्यांनी. मी दिलेत या हातानं 80 पैकी 80 गुण यावर्षी. म्हणजे 15 दिवसाखाली काम झालं. हे क्रॉस मॉडरेशनचं काम 15 दिवसाखाली झालं आहे. आणि मी या 2 विद्यार्थ्यांना 80 पैकी 80 मार्क दिलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ तुम्ही हे समजून घ्या की मराठीला सुद्धा 80 पैकी 80 मार्क मिळतात. अर्थात तुमचा पेपर तेवढा समाधानकारक असेल तर. या विद्यार्थ्यांचा खरोखरच पेपर समाधानकारक आहे. खूप चांगला पेपर आहे. गुण परीक्षकाला सुद्धा कळाला नाही गुण याचे कुठे कमी करावेत. मॉडरेटरला सुद्धा मी सूचना दिल्या होत्या की या पेपरचं वस्तुनिष्ठपणानं मूल्यमापन झालं पाहिजे. त्यांचा मला फोन होता की सर यांचे मार्क कमीच होत नाहीत. मी म्हटलं कमी होत नसतील तर माझ्याकडे आणून द्या, मी पुन्हा तपासतो. आणि खरोखरच या 80 पैकी म्हणजे 10 विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थी टिकले, ज्या विद्यार्थ्यांनी 80 पैकी 80. आता अर्थात शाळेतून त्यांना 20 पैकी 20 अंतर्गत गुण मिळालेच असतील.
त्यामुळे यांना 100पैकी 100 गुण. आजपर्यंत मराठी लातूर विभागामध्ये मराठी विषयामध्ये 100पैकी 100 गुण कुठल्याच विद्यार्थ्यांना घेतले नव्हते. तो सगळा विक्रम आजपर्यंतचा या 2 विद्यार्थ्यांनी मोडलेला आहे. जे कोण विद्यार्थी असतील ते भाग्यवान आहेत. त्यांना 1-1 लाखाचं बक्षीस आहे, बोर्डाकडून 1-1 लाख रुपयाचं बक्षीस आहे, हे लक्षात घ्या. आणि न जाणं तुमच्या निलंग्यामधले सुद्धा असू शकते, कारण निलंग्याचे विद्यार्थीसुद्धा टॉप आहेत. या क्लासमध्ये मी अनेक वर्षापासून शिकवतो, मराठी विषयाचं मार्गदर्शन करतो. त्यामुळं इथले सुद्धा विद्यार्थी त्या रेसमधले असू शकतात. जे कोणी असतील ते भाग्यवान. त्यापेक्षा त्यांनी आम्हाला प्रभावित केलं, आमच्यासमोरसुद्धा त्यांनी आव्हान निर्माण केलं या 10 विद्यार्थ्यांनी. बाकीचे 8 79वर टिकले, त्याच्याबदला 1 तर 78च झाला, पण 2 विद्यार्थी मात्र असे आहेत. मला सांगायचं तात्पर्य एवढंच की मराठी विषयाला सुद्धा गणितासारखे मार्क्स मिळतात, कारण अर्ध्या गुणाच्या कृती आहेत, अर्ध्या गुणाच्या कृती आहेत. निबंधाला सुद्धा 8पैकी 8 मार्क्स मिळतात. त्याचे उदाहरण हे. अर्थात जे काही टप्पे आहेत, ज्या काही पायऱ्या आहेत, जी काही मांडणी आहे त्यानुसार जर आलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. हस्ताक्षरसुद्धा बघितलं जातं, हस्ताक्षरसुद्धा चांगलं लिहा काढा. तर ही झाली मराठी विषयाची कृतीपत्रिका. आणि यानंतर आता आपण प्रत्यक्ष म्हणजे याच भागाला आपण इथून सुरुवात करणार आहोत. विभाग 4 पासून भाषाभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. पैकीच्या पैकी मार्क्स मिळालेच पाहिजेत. तुम्ही अशा पद्धतीनं तयारी करा त्याची की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळालेच पाहिजेत. मी तुम्हाला ते सांगणार आहे, कृती कशा विचारल्या जातात ते पण सांगणार आहे. आणि म्हणून आपण पहिल्यांदा बघणार आहोत भाषाभ्यास. कळाला का तुम्हाला आराखडा? उत्तरपत्रिकेचा आराखडा कळाला का तुम्हाला? हे कुठं सांगू नका, पलीकडचं निकाल लागेपर्यंत, बरं का? निकाल लागेपर्यंत ते तिकडचं लिहिलेलं कुणाला सांगू नका, तुमच्याच मनात ठेवा जवळच. कारण हे काम गुपित कामासाठी मला बोलवलं होतं, ते मी तुमच्या पुढं पहिल्यांदाच उघड केलं आहे. एवढंच की तुमच्या मनामध्ये आशा निर्माण झाली पाहिजे की आपण सुद्धा चांगल्या पद्धतीनं सोडवलं पाहिजे. हां, इकडे लक्ष द्या. आता बघणार आहोत आपण भाषाभ्यास या घटकापासून आपण सुरुवात करणार आहोत. विभाग 4 भाषाभ्यास. प्रत्यक्ष मार्गदर्शनाला आपण आता सुरुवात करत आहोत. भाषाभ्यास विभाग 4 प्रश्न 4. प्रश्न 4पासून आपण सुरुवात करत आहोत. 5 विभाग म्हणजे 5 प्रश्न आहेत. आपण जे 5 विभाग केलेले आहेत 5च प्रश्न आहेत मराठीमध्ये. त्यापैकी प्रश्न 4 जो आहे तो भाषाभ्यासाचा आहे. प्रश्न 4. प्रश्न 4पासून आपण सुरुवात करणार आहोत. आता मी तुम्हाला सांगणार नाही आता किती गुणाची किती विभागणी झालेली आहे वगैरे सांगणार आहे, कारण तुम्हाला सांगितलं आहे मी किती गुणासाठी आहे भाषाभ्यास. किती गुणासाठी आहे? 16 गुणासाठी आहे. याच्यामध्ये किती घटक आहेत? याच्यामध्ये किती कृती आहेत? 2 कृती आहेत, 2 घटक आहेत, अ आणि आ. अ किती गुणासाठी आहे? 8 गुणासाठी आहे. आणि आ किती आहे? 8 गुणासाठी. तर पहिली कृती जी आहे अकृती, अ व्याकरण. पहिली कृती जी आहे अ व्याकरण. मी तुम्हाला तिथे लिहिलं आहे व्याकरण घटकावर आधारित कृती, होय की नाही? लिहिले का नाही? आणि त्याच्यामध्ये पहिला घटक कोणता आहे?
पहिला घटक कोणता आहे? समास. एक समास. तर मग आपण समासापासून सुरुवात करणार आहोत. तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये समास हा घटक 2 गुणासाठी आहे. पहिल्यांदा आपण समासापासून सुरुवात करणार आहोत. कुठून सुरुवात करणार आहोत? समास 2 गुणासाठी. आणि समास या घटकाला सुरुवात करत असताना तुम्ही 9वीला पण समास अभ्यासलेला आहात आणि 8वीला तर समास हा घटक तुम्ही अत्यंत सविस्तररित्या तुम्ही अभ्यासलेला आहात. पण समासाला सुरुवात करत असताना त्यात वहीवर लिहून घ्या म्हटल्याशिवाय घेऊ नका. 4 मुद्द्यांचा आपण विचार करणार आहोत. म्हणजे उजळणी करूया आपण थोडंसं 4 मुद्द्यांची. म्हणजे 4 मुद्दे कोणते बघा. एक, समास म्हणजे काय. तुम्ही वहीवर लिहू नका, फक्त उजळणी करणार आहे, कारण हे काही अभ्यासक्रमामध्ये नाही. जर हे घटक आपल्याला कळाले तर समास घटकसुद्धा आपल्याला समजायला मदत होईल. समास म्हणजे काय. समास म्हणजे काय. 2, सामासिक शब्द कशाला म्हणतात. सामासिक शब्द कशाला म्हणतात. 3, पद म्हणजे काय. त्याचा आवाज नाही तो. आणि 4, विग्रह म्हणजे काय. हे 4 मुद्दे जर आपल्याला कळाले ना, याची उजळणी आपण 8वीला शिकलेला आहात. हे 4 मुद्दे जर आपल्याला कळाले ना तर समास समजून घ्यायला आपल्याला सोपं जातं. समास म्हणजे काय. कोणी सांगतं का समास कशाला म्हणतात. कुणी सांगतं का. आहे का कोणी. माईका. हां सांगा. समास कशाला म्हणायचं. आहे मला माहीत आहे. तुम्हाला येतं मला माहीत आहे. समास म्हणजे काय. सोपी व्याख्या आहे समासाची. समासाची सोपी व्याख्या आहे. शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. बरोबर आहे ना. शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. 2 शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. कळलं ना मी काय म्हणालोय. सोप्यातली सोपी व्याख्या लक्षात घ्या की शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. आता उदाहरणार्थ बघा. राजा अधिक वाडा. राजा अधिक वाडा 2 शब्द आहेत. राजा एक आहे, वाडा एक आहे आणि याचं एकत्रीकरण करून राजवाडा असा शब्द तयार झाला. राजवाडा असा शब्द झाला. म्हणजे राजवाडा या शब्दामध्ये 2 शब्द आहेत, राजा आणि वाडा. हे 2 शब्द एका ठिकाणी येऊन एकमेकांमध्ये मिसळून राजवाडा असा शब्द तयार झाला. म्हणजे शब्दांच्या एकत्रीकरणाला काय म्हणायचं. समास. समास म्हणजे शब्दांचे एकत्रीकरण. शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असं म्हणतात. आता सामासिक शब्द कशाला म्हणतात. 2 शब्द एका ठिकाणी येऊन जो नवीन जोड शब्द तयार होतो. 2 शब्द एका ठिकाणी येऊन जो नवीन जोड शब्द तयार होतो. म्हणजे बघा राजा आणि वाडा असे 2 शब्द एका ठिकाणी आले आणि त्यापासून राजवाडा असा नवीन शब्द तयार झाला. बरोबर आहे का. या नवीन शब्दाला सामासिक शब्द म्हणायचं. याला काय म्हणायचं. सामासिक शब्द. 2 शब्द एका ठिकाणी येऊन जो नवीन जोड शब्द तयार होतो या नवीन जोड शब्दाला सामासिक शब्द म्हणायचं. म्हणजे राजवाडा काय आहे. सामासिक शब्द आहे. शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणायचं. आणि जो 2 शब्द एका ठिकाणी येऊन जो नवीन जोड शब्द तयार होतो त्या जोड शब्दाला काय म्हणायचं. सामासिक शब्द. कळलं ना तुम्हाला. समास म्हणजे काय कळालं. सामासिक शब्द.
सामासिक शब्दामध्ये दोन शब्द असतात. सामासिक शब्दामध्ये दोन शब्द असतात. उगीच कुठलाही सामासिक शब्द नाही. उगीच कुठल्याही शब्दाला सामासिक शब्द म्हणत नाहीत. सामासिक शब्दामध्ये दोन शब्द असतात. दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून तो शब्द तयार झालेला असतो, म्हणून त्याला सामासिक शब्द म्हणायचं. राजवाडा हा सामासिक शब्द आहे. पद म्हणजे काय? पद म्हणजे काय? पाय. पद म्हणजे पाऊल. पद म्हणजे पाऊल असा जरी अर्थ होत असला तरी इथं नाही समासात. कुठल्याही सामासिक शब्दामध्ये दोन शब्द असतात. बरोबर आहे का? आता लक्षात घ्या, कुठल्याही सामासिक शब्दामध्ये दोन शब्द असतात. राजवाडा हा सामासिक शब्द आहे, त्याच्यामध्ये दोन शब्द आहेत. तर समासामध्ये ह्याला शब्द नाही म्हणायचं, याला पद म्हणायचं. पहिल्या शब्दाला पहिलं पद म्हणायचं, दुसऱ्या शब्दाला दुसरं पद म्हणायचं. लक्षात आलं का? सामासिक शब्दामध्ये म्हणजे समासामध्ये जे शब्द असतात, समासामध्ये सामासिक शब्दामध्ये दोन शब्द असतात. त्या दोन शब्दांना म्हणजे पहिल्या शब्दाला पहिलं पद म्हणायचं. हे पहिलं पद आणि हे दुसरं पद. हे पहिलं पद, हे दुसरं पद. म्हणजे शब्द असा उल्लेख करायचा नाही समासामध्ये, तर पद असा उल्लेख करायचा. तर सामासिक शब्दामध्ये जे दोन शब्द असतात त्यापैकी पहिल्या शब्दाला पहिलं पद म्हणतात आणि दुसऱ्या शब्दाला दुसरं पद म्हणतात. विग्रह म्हणजे काय? विग्रह म्हणजे काय? विग्रह म्हणजे शब्दांची फोड करून सांगणे. विग्रह म्हणजे काय? शब्दांची फोड करून सांगणे. आता विग्रह आपल्याला करायचं आहे, त्याच्यावरच आधारित गुण आहेत आपले. विग्रह म्हणजे शब्दांची फोड करून सांगणे. एखादा शब्द कसा तयार झाला हे फोड करून सांगावं लागतं. आता राजवाडा हा शब्द कसा तयार झाला हे फोड करून सांगावं लागतं. आणि फोड करून सांगण्याच्या पद्धतीला म्हणजे एखादा सामासिक शब्द कसा तयार झाला हे फोड करून सांगण्याच्या पद्धतीला विग्रह असं म्हणतात. तर राजवाडा ह्याचा विग्रह काय? राजाचा वाडा. राजाचा वाडा हा विग्रह झाला. राजवाडा हा सामासिक शब्द कसा तयार झाला? तर राजाचा वाडा यापासून तो तयार झाला, म्हणून राजाचा वाडा हा विग्रह. विग्रह म्हणजे काय? शब्दांची फोड करणे. सामासिक शब्द कसा तयार झाला हे फोड करून सांगण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. कळालं का तुम्हाला? समास म्हणजे काय? शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात. सामासिक शब्द म्हणजे काय? दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून जो नवीन जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात. पद म्हणजे काय? समासामध्ये दोन शब्द असतात, पहिल्या शब्दाला पहिलं पद म्हणतात, दुसऱ्या शब्दाला दुसरं पद म्हणतात. विग्रह म्हणजे काय? सामासिक शब्द कसा तयार झाला हे फोड करून सांगण्याच्या पद्धतीला विग्रह म्हणतात. आता आपण आपल्या अभ्यासक्रमाकडे घेऊया. समास हा घटक आपल्याला शिकायचा आहे आणि इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये तीन अत्यंत सोपे असे 3 प्रकार आहेत. 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये समासाचे अत्यंत सोपे, मी म्हणालोय अत्यंत सोपे असे 3 प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. या 3 प्रकार म्हणजे पहिला प्रकार कर्मधारय समास. कर्मधारय समास. दुसरा प्रकार आहे द्विगु समास. द्विगु समास. तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. द्वंद्व समास, कर्मधारय समास, द्विगु समास आणि द्वंद्व समास असे समासाचे 3 प्रकार आपल्याला 10वीसाठी अभ्यासायचे आहेत. ह्याच्यापेक्षा दुसरा समास कुठला अभ्यासायचा नाही. फक्त हे 3च समास आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर हे समास आपण आता अभ्यासणार आहोत. पहिल्यांदा आपण बघूया कर्मधारय समास. आता मोडू का? लागली का लिंक तुम्हाला? आता लिंक लागली ना? आता पहिला प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे कर्मधारय समास. आता आपण सुरुवात करू गुणासाठी. एक कर्मधारय समास म्हणजे समास आपण अभ्यासत आहोत. वर तेवढं लिहितो मी, आपण काय अभ्यासत आहोत तेवढं. समास एक कर्मधारय समास. कर्मधारय समास.
समासाचे किती प्रकार अभ्यासाचे आहेत आपल्याला? किती अभ्यासाचे आहेत? कोणकोणते सांगा की? कर्मधारय समास, द्विगु समास आणि द्वंद्व समास. त्यापैकी पहिला प्रकार आपण सुरुवात करणार आहोत, कर्मधारय समास. आता मी 3 वाक्य लिहितो. या 3 वाक्याकडे थोडंसं बारकाईनं पहा. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. तुम्ही लिहा आता हे. महाराष्ट्र ही संतांची महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, छत्रपती शिवरायांना दिव्य दृष्टी होती. दिव्य दृष्टी होती. छत्रपती शिवरायांना दिव्य दृष्टी होती. आणि तिसरं वाक्य, महर्षींनी रक्तचंदन उगाळून लावले. महर्षींनी रक्तचंदन उगाळून लावले. 3 वाक्य आहेत. पहिलं वाक्य, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. दुसरं वाक्य, छत्रपती शिवरायांना दिव्य दृष्टी होती. आणि तिसरं वाक्य, महर्षींनी रक्तचंदन उगाळून लावले. 3 वाक्य लिहिले का तुम्ही तुमच्या वहीवर? झालं का लिहिणं? आता इकडे बघा. आता कुणी लिहू नका, मी लिहा म्हटल्याशिवाय. पहिल्या वाक्यामध्ये महाराष्ट्र हा सामासिक शब्द आहे, त्यालाही अधोरेखित करा. अधोरेखित करा म्हणजे अंडरलाईन करा. दुसऱ्या वाक्यामध्ये दिव्यदृष्टी हा सामासिक शब्द आहे. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये रक्तचंदन हा सामासिक शब्द आहे. पहिल्या वाक्यामध्ये महाराष्ट्र हा सामासिक शब्द आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये दिव्यदृष्टी हा सामासिक शब्द आहे. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये रक्तचंदन हा सामासिक शब्द आहे. आणि आपल्याला शिकायचे काय? शिकायचे काय आपल्याला? कर्मधारय समास. आता हे सामासिक शब्द आहेत म्हटल्यानंतर याच्यामध्ये 2 शब्द आहेत, कारण 2 शब्दाशिवाय सामासिक शब्द होऊ शकत नाही. म्हणजे या सामासिक शब्दामध्ये मी म्हटलं की महाराष्ट्र हा सामासिक शब्द आहे, तर त्याच्यामध्ये 2 पदे आहेत. कोणते 2 पदे आहेत? महा अधिक राष्ट्र. बरोबर आहे का नाही? महा अधिक राष्ट्र. दिव्यदृष्टीमध्ये सुद्धा 2 पदे आहेत. आता पद मी शब्द उच्चारतोय, आता शब्द नाही उच्चारत, तुम्हाला माहीत आहे. मी आता पद म्हणणार आहे. शब्दाच्या ऐवजी मी काय म्हणणार आहे? पद म्हणणार आहे. आता दिव्यदृष्टी या सामासिक शब्दामध्ये 2 पदे आहेत. पहिलं पद कोणतं? दिव्य. दुसरं पद कोणतं? दृष्टी. रक्तचंदन या सामासिक शब्दामध्ये 2 पदे आहेत. पहिलं पद रक्त आणि दुसरं पद चंदन. बघा बरं का, महाराष्ट्र महा अधिक राष्ट्र, दिव्यदृष्टी दिव्य अधिक दृष्टी, रक्तचंदन रक्त अधिक चंदन. आता या सामासिक शब्दाकडे जर बारकाईनं आपण नजर टाकली तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते. या तिन्ही सामासिक शब्दाकडे जर बारकाईनं नजर टाकली तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की या तिन्ही सामासिक शब्दातील पहिलं पद हे विशेषण आहे. पहिलं पद हे काय आहे? विशेषण आहे. आता विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या, नामाबद्दल विशेष माहिती, विशेष म्हणजे जास्तीची वेगळी माहिती.
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. नाम म्हणजे नाव, नाम म्हणजे नाव हे तर कळतं तुम्हाला. वस्तूला किंवा तिच्या गुणधर्माला जे नाव दिलं जातं त्याला नाम म्हणतात. म्हणजे हे जे सामासिक शब्द आहेत, या सामासिक शब्दातील पहिलं जे पद आहे ते पहिलं पद विशेषण आहे आणि दुसरं पद हे काय आहे? नाम आहे. दुसरं पद हे नाम आहे. आता एका तक्त्याच्या आधारे मी तुम्हाला सांगतो, लिहून घेऊ नका, मी नंतर सांगतो. बघा आता बघा इकडे सामासिक शब्द कुणीच लिहू नका. सामासिक शब्द विशेषण अधिक नाम. विशेषण नाम आणि विग्रह अशी 3 कॉलम करूया आपण. हां, बोलू नका. आता इकडे बघा, मी काय म्हणालो की या प्रत्येक सामासिक शब्दातील पहिलं पद हे विशेषण आहे आणि दुसरं पद हे नाम आहे. पहिला कोणता शब्द आहे? महाराष्ट्र. याच्यामध्ये 2 पदे आहेत. पहिलं पद कोणतं आहे? महा. मी म्हणालो की महा हे विशेषण आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. आता बघा, राष्ट्र कसे? महान. म्हणजे राष्ट्र या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे महा, हो की नाही? राष्ट्र कसे? महान. म्हणून महा हे विशेषण आहे. महा हे विशेषण आहे. तर राष्ट्र काय आहे? राष्ट्र हे नाम आहे. राष्ट्र कसे? राष्ट्र कसे? महान. म्हणून विग्रह काय? महान असे राष्ट्र आहे. महान असे राष्ट्र. महान असे राष्ट्र. कळालं का तुम्हाला? म्हणजे या सामासिक शब्दातील, म्हणजे कर्मधारय या सामासिक शब्दातील जी जी काही कर्मधारय समासाची उदाहरणं आहेत, जी जी काही कर्मधारय समासाची उदाहरणं आहेत, त्या सामासिक शब्दातील पहिलं पद हे विशेषण असतं, तर दुसरं पद हे नाम असतं. आणि म्हणून आपल्याला व्याख्या अशी करता येईल. कर्मधारय समासाची सांगा बरं आता व्याख्या. सोपी आहे की नाही व्याख्या? आता तुमच्याकडूनच मी ऐकतो, तुम्ही सांगू शकता, मला माहीत आहे. सांगा कर्मधारय समासाची व्याख्या. उठून सांग. हां, बरोबर आहे. तू सांगायला सुरुवात केलीस ती अगदी करेक्ट आहे. सांग. दुसऱ्या पदाची बरोबर सांगितलेस. आणखी कोणी सांगताय सुटसुटीत? तिची व्याख्या चुकीची नाही, तिनं बरोबर सांगितलंय. एकदा तिच्यासाठी टाळ्या वाजवा. बस झाली. आणखी कोणी सांगते का? बरोबर सांगितले, पण सुटसुटीत पाहिजे मला. तिनं चुकीचं असं काही सांगितलं नाही. आता बघा, तुम्हाला माहिती आहे कर्मधारय समासातील पहिलं पद विशेषण असतं, तर दुसरं पद नाम असतं, हो की नाही? आपल्याला कर्मधारय समासाची व्याख्या अशी करता येईल की ज्या समासातील पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते त्याला कर्मधारय समास असे म्हणतात. ज्या समासातील पहिले पद विशेषण असून दुसरे पद हे नाम असते त्याला कर्मधारय समास असे म्हणतात. लक्षात आलं का तुम्हाला? आता दुसरा शब्द बघा, दिव्य दृष्टी. लिहू नका कोणीच, मी सांगतो नंतर. दिव्य दृष्टी. याच्यामध्ये पहिलं पद कोणतं आहे? दिव्य. आणि दुसरं पद कोणतं आहे? दृष्टी. पहिलं पद दिव्य. दिव्य हे काय आहे? दिव्य हे काय आहे? विशेषण आहे. दृष्टी कशी? दृष्टी कशी आहे हो? दिव्य आहे. दिव्य दृष्टी. दृष्टी कशी? दिव्य. म्हणून दिव्य हे विशेषण. दिव्य हे विशेषण. तर दृष्टी हे नाव. नाव म्हणजे नाम. याचा विग्रह काय? दिव्य अशी दृष्टी. दिव्य अशी दृष्टी. विग्रह अवघड आहे का? कर्मधारय समासाचा विग्रह करणं अवघड आहे का?
अवघड आहे का कर्मधारय समासाचा विग्रह करणं? नाही, अवघड नाही. दिव्य अशी दृष्टी. आणि 3 रक्तचंदन. रक्तचंदन याच्यामध्ये रक्त हे विशेषण आहे. तर चंदन हे नाम आहे. चंदन कसे? रक्तासारखे. चंदन कसे? रक्तासारखे. म्हणून विग्रह रक्तासारखे चंदन. रक्तासारखे चंदन. म्हणजे या प्रत्येक सामासिक शब्दातील पहिलं पद विशेषण आहे, तर दुसरं पद नाम आहे, आणि म्हणून त्याला कर्मधारय समास असे म्हणतात. ज्या समासातील पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते त्याला कर्मधारय समास असे म्हणतात. म्हणून महाराष्ट्र, दिव्यदृष्टी, रक्तचंदन ही कर्मधारय समासाची उदाहरणं आहेत. लक्षात आलं का? आता मी पुढं व्याख्या लिहितो इकडं, आणि तुम्ही हे लिहायला लागा. ज्या समासातील कर्मधारय समासाची व्याख्या. ज्या समासातील पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. ज्या समासातील पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. आता लिहा. लिहिणं झाल्यावर मला सांगा. आता कर्मधारय समासाची काही उदाहरणं आपण अभ्यासणार आहोत. मी शिकवलेलं कळते ना तुम्हाला? चांगलं कळतंय का थोडं थोडं कळतंय? कसं कळतंय? ठीक आहे. झालं? कोणाचं राहिले? हात वर करा ज्यांचं राहिले ती. लाजू नका, हात वर करा. हां, लिहा.
आता झालं का? हां, ठीक आहे. कर्मधारय समासाची काही उदाहरणं आपण अभ्यासणार आहोत. तुमच्यासाठी एक एक गुण महत्त्वाचा आहे. तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थी 11वीला आमच्याकडे येतात लातूरला. शाहू कॉलेजमध्ये, दयानंद कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावं असं त्यांना मनापासून वाटतं. केवळ निलंग्याचेच नाही विद्यार्थी आहेत. तुमच्यापैकी स्क्रीनिंग टेस्ट कोणी दिली का? शाहू महाविद्यालयाची स्क्रीनिंग टेस्ट नाही, तुमच्यासाठी नाही ती स्क्रीनिंग टेस्ट. 10वीची परीक्षा दिल्यावर 10वी आता स्क्रीनिंग टेस्ट जी काय असते ते तुम्हाला सांगतो की शाहू महाविद्यालयाचीच आमची संस्था आहे. आमची शाळा असली तरी शाहू कॉलेजचीच आहे. त्यामुळं स्क्रीनिंग टेस्टसाठी गार्डिंग जी पडते ती आम्हाला पडते. म्हणजे गार्डिंग कळतं ना तुम्हाला, पर्यवेक्षक म्हणून. 10वीच्या पोरांनी परीक्षा दिली, 10वीची परीक्षा दिली की 11वीची एक त्यांची एक स्वतंत्र बॅच असते. शाहू महाविद्यालयाची 11वीची स्वतंत्र बॅच असते जी 10वीचा निकाल लागण्याच्या अगोदरच ती बॅच सुरू होते. आणि ती बॅच कशी तयार करतात माहिती आहे का? त्यांनी परीक्षा घेतात स्वतंत्र, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ ह्याच्यावर परीक्षा घेतात. आणि ती परीक्षा घेऊन ते मेरिट लिस्ट लावतात. आता ते त्यांना माहीत आहे, अंदाज येतो की कोणते विद्यार्थी कसे आहेत हे त्याच्यावरून मूल्यमापन करतात. ते तुमचे 10वीचा निकाल लागण्याच्या अगोदरच इकडं 11वीची बॅच सुरू होते, स्क्रीनिंग टेस्ट घेतात आणि त्याच्यावरून मेरिट लावतात. ते 100-200 विद्यार्थ्यांची बॅच तयार करतात. 200 विद्यार्थ्यांची एक स्वतंत्र बॅच सुरू करतात. म्हणजे तुमची 10वीची परीक्षा संपल्याबरोबर तर तिकडं 11वी सुरू होतं त्यांचं. इंजिनिअरिंगची एक बॅच सुरू करतात आणि मेडिकलची, नीटची एक बॅच सुरू करतात. मग त्यासाठी जी परीक्षा होते ना, त्या परीक्षेला आम्ही गार्डिंग करतो. अक्षरशः म्हणजे लातूर शहरामध्ये एवढी प्रचंड गर्दी पडते परीक्षा देण्यासाठी. बाहेरून येतात विद्यार्थी, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात, भारतामधून येतात पोरं काही विद्यार्थी. गेल्या वर्षी तर सिंगापूरहून एक विद्यार्थी आला होता, बाहेरच्या देशातून, म्हणजे 11वीच्या प्रवेशासाठी, त्या स्क्रीनिंग टेस्टसाठी. एवढ्या गाड्यात लातूरमध्ये येतात. पेपर सुटल्यानंतर तर 1 घंटा आम्हाला घरी जायला लागतो. जिथे एरवी 10-15 मिनटात घरी आम्ही पोहोचतो, त्यात 1-1 घंटा लागतो. सगळे रस्ते ब्लॉक होतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे त्या कॉलेजला प्रवेश मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि ज्यांची मनापासून इच्छा असते, ज्यांची मनापासून तळमळ असते आपणाला शाहूच मिळायला पाहिजे, तर ते विद्यार्थी तळमळीनं अभ्यास करतात, जीव तोडून अभ्यास करतात. आणि जीव तोडून अभ्यास केल्यानंतर यश हमखास मिळतंच. यशाचं एक रहस्य सांगितलं सॉक्रेटिसनं, जगप्रसिद्ध विचारवंत सॉक्रेटिसची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. एक तरुण सॉक्रेटिसकडे गेला, असेल तुमच्या वयाचा, आता तुमच्यापेक्षा थोडासा मोठा असेल. तो तरुण सॉक्रेटिसकडे गेला आणि म्हणाला की सर, मला यश मिळवण्याचं रहस्य सांगा. काय मिळवण्याचं? आवाज येतो का माझा पाठीमागं? सर, आवाज आला ना पाठीमागं? हां. सर, मला यश मिळवण्याचं रहस्य सांगा. आणि मग सॉक्रेटिस म्हणाला, काही हरकत नाही, तू उद्या सकाळी मला नदीच्या किनाऱ्यावर भेट. काही हरकत नाही, तुला यश मिळवण्याचं रहस्य सांगतो आणि तू उद्या सकाळी मला कुठं भेट? नदीच्या किनाऱ्यावर भेट. आणि ठरल्याप्रमाणे तो तरुण सॉक्रेटिसला नदीच्या किनाऱ्यावर भेटला. आणि मग सॉक्रेटिस आणि तो तरुण यांच्यामध्ये गप्पा सुरू झाल्या. आणि बोलता बोलता सॉक्रेटिस नदीच्या दिशेने निघाले, नदीच्या पात्रात उतरले. त्यांच्या गप्पा चालूच होत्या. पाण्यातून ते जाऊ लागले. पाणी गुडघ्याला आलं तरी ह्यांच्या चर्चा थांबल्या नाहीत, चर्चा चालूच होत्या. सॉक्रेटिस पुढं निघाले आणि हा त्यांच्या समोरून जवळून असा चालला, बरोबरीनं चालले ते. पाणी गुडघ्याला आलं तरी ते पुढं चालत होते. पाणी कमरेला आलं तरी त्यांच्या चर्चा चालूच होत्या. पाणी ज्या वेळेला गळ्याला आलं, इथपर्यंत आलं,
त्यावेळेला सॉक्रेटिसनं काय केलं माहिती आहे का, त्या तरुणाचं डोकं धरलं आणि तरुणाला काय होतं हे कळण्याच्या अगोदर त्या तरुणाचं डोकं धरलं आणि पाण्याखाली घातलं सॉक्रेटिसनं. तो तरुण बाहेर पडण्यासाठी प्रचंड धडपड करू लागला, पण सॉक्रेटिसच्या मनगटाची पकडच एवढी मजबूत होती की त्याला काळं निळं पडल्याशिवाय त्याला बाहेर काढलंच नाही. आणि ज्या वेळेला त्याला डोकं धरून बाहेर काढलं, त्याच्या केसाला धरून बाहेर काढलं, त्यावेळेला त्या तरुणानं सगळ्यात अगोदर जर काय केलं असेल तर धापा टाकत एक दीर्घ असा श्वास घेतला. बापरे, वाचलो रे बाबा, वाचलो रे बाबा असं जणू त्याला वाटलं. एक दीर्घ श्वास घेतला. सॉक्रेटिस त्या तरुणाला म्हणाला की तू पाण्यात असताना तुला सगळ्यात जास्त कशाची गरज वाटत होती? तू पाण्यात असताना, मी तुला बुडवलं ना खाली, तू पाण्यात असताना तुला सगळ्यात जास्त कशाची गरज वाटत होती? तो तरुण क्षणाचाही विलंब न करता म्हणाला, हवेची गरज वाटत होती. सॉक्रेटिस म्हणाला, हेच यश मिळवण्याचं रहस्य आहे. सॉक्रेटिस काय म्हणाला की हेच यश मिळवण्याचं रहस्य आहे. ज्या तीव्रतेनं तुला हवेची गरज वाटली, ज्या तीव्रतेनं तुला हवेची गरज वाटली, तेवढ्याच तीव्रतेनं ज्या वेळेला तुला यश मिळवण्याची गरज वाटेल त्यावेळेला यश मिळेल. कळते का मी काय म्हणालोय? जेवढ्या तीव्रतेनं तुला हवेची गरज वाटली तेवढ्याच तीव्रतेनं जर तुला यश मिळवण्याची गरज वाटली तर तुला यश मिळेल. यश मिळवण्याचं ह्याच्यापेक्षा दुसरं रहस्य चांगलं असू शकत नाही. म्हणून तुमची किती तळमळ आहे, मला 97% मार्क्स मिळवायचे आहेत, मला 100% मार्क्स मिळवायचे आहेत, यासाठी तुमची जी किती तळमळ आहे, जेवढी तुमची तळमळ आहे तेवढीच तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. हे लक्षात घ्या. जेवढी तुमची तळमळ आहे तेवढेच तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. थंडीच्या दिवसामध्ये एखादी बारकी शेकोटी पेटवली तर तिच्यापासून किती ऊब मिळते, आणि मोठी शेकोटी पेटवली तर तिच्यापासून किती ऊब मिळते? तुमची तळमळ तेवढीच आहे, त्या शेकोटीसारखीच आहेत. तुमची तळमळीची शेकोटी जर मोठी असेल तर तुम्हाला नक्कीच मोठं यश मिळणार आहे. आणि म्हणून तुमची तळमळ, तुमची मेहनत ही अत्यंत महत्त्वाची असते. अशी मेहनत तुम्ही वर्षभर घ्या, नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. बघूया आता मग आपण कर्मधारय समासाची उदाहरणं लिहा. तिथं कर्मधारय समासाची उदाहरणे थोडंसंच 5 मिनिटामध्ये. कर्मधारय समासाची उदाहरणे बोलू नका. हां, सामासिक कर्मधारय समासाची उदाहरणं लिहिली का तुम्ही? सामासिक ती इकडं 3 कॉलम करा. सामासिक शब्द, विग्रह आणि समासाचे नाव. सामासिक शब्द, विग्रह आणि समासाचे नाव. महादेव, महादेव कोणते 2 शब्द आहेत? महा अधिक देव. विग्रह सांगा. महान असा देव. विग्रह महान असा देव. कोणता समास आहे हा? कर्मधारय. कर्मधारय. 2 घनश्याम. याच्यामध्ये सुद्धा 2 पदे आहेत, एक घन आणि दुसरा श्याम. घनासारखा श्याम. घनासारखा श्याम. समास कोणता? कर्मधारय. 3 पितांबर. त्याच्यामध्ये सुद्धा 2 शब्द आहेत, पीत अधिक अंबर. पीत म्हणजे पिवळे आणि अंबर म्हणजे वस्त्र. त्याचा आकाश सुद्धा अर्थ होतो. अंबर या शब्दाचे 2 अर्थ होतात, एक वस्त्र, दुसरा आकाश. पीत म्हणजे पिवळे, पिवळे असे वस्त्र.
पिवळे असे वस्त्र. वस्त्र, वस्त्र नाही तर अंबर लिहा. अंबर. कर्मधारय समास. काव्यामृत. काव्यामृत. काव्यामृत याच्यामध्ये दोन पदे आहेत. एक काव्य, दुसरा अमृत. पहिलं विशेषण आहे, दुसरं पदनाम, दुसरं नाम आहे. काव्यामृत सांगा. काव्य हेच अमृत. काव्य हेच अमृत. काव्य हेच अमृत. कर्मधारय समास. प्राणज्योत. प्राणज्योत याच्यामध्ये दोन पदे आहेत. कोणकोणते? प्राण आणि ज्योत. सांगा विग्रह. प्राणरूपी ज्योत. प्राणरूपी ज्योत. प्राणरूपी ज्योत. कर्मधारय समास. विद्याधन. याच्यामध्ये विद्या आणि धन असे दोन शब्द पदे आहेत. पहिलं पद विशेषण आहे, दुसरं पद नाम आहे. विग्रह सांगा. विद्याधन. विद्या हेच धन. विद्या हेच धन. कर्मधारय समास. भवसागर. भवसागर. भव म्हणजे संसार, सागर म्हणजे समुद्र. भव हे विशेषण आहे तर सागर हे नाम आहे. भवसागर सांगा. भव हाच सागर. भव हाच सागर. भव हाच सागर. कर्मधारय समास. वीरमरण. वीर हे विशेषण आहे, मरण हे नाम आहे. सांगा विग्रह. वीरमरण. वीरासारखे मरण. वीरासारखे मरण. वीरासारखे मरण. कर्मधारय समास. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की कर्मधारय समासामध्ये पहिलं पद विशेषण आहे तर दुसरं पद नाम. उठू नका कोणी. संपलं आहे आपलं, पण उठू नका. कर्मधारय समासामध्ये पहिलं पद हे विशेषण आहे आणि दुसरं पद नाम आहे. याला कर्मधारय समास म्हणतात. कळालं का तुम्हाला? अरे इकडे बघा, लईच घाई सुटले. मला तर तुमच्यापेक्षा लांब जायचं आहे. तर तुमच्या मनामध्ये काही ज्या शंका असतील त्या शंका मला विचारत चला पुढच्या तासाला. कळते ना सगळं शिकवलेलं? ठीक आहे. स्वतंत्र वहीवर लिहा. आपण इथं थांबूया.